गावी कोण कोण असतं? गावी आई वडील असतात गावच्या घरी. फोनवर बोलतेस का त्यांच्याशी? हो. मुंबईला आणलेस का कधी त्यांना? नाही. मोबाईल आहे का त्यांच्याकडे? हो. बरं, म्हणजे सगळे फोटो त्यांना पाठवतेस? फोटो? सुर्वे मॅडम, एकेकाला एकेका गोष्टीची आवड असते. असू दे. बरं संगीता मॅडम, त्या माणसाचा म्हणजे वाघमारे आणि त्याच्या सोबत असलेल्या माणसाचा फोटो तुम्हाला काढावासा का वाटला? घरी आल्या गेलेल्यांची माहिती मी मीरा मॅडमना देत होते. हो, ते सगळं माहिती आम्हाला. हे वाघमारे साहेब आहेत ना, हे 3-4 वेळा येऊन गेलेत घरी, पण हा मुलगा नुकताच यायला लागला होता. पण फोटो काढणे का काय संशयास्पद वागला तो? साहेब, मला या सगळ्याच लोकांवर संशय येतो. काहीतरी ना वेगळीच वाटतात मला ही सगळी माणसं. सारखं काहीतरी हळूहळू बोलत असतात. म्हणजे साहेब ना, येणं जाणं तर पूर्वी होतं घरी, उलट याच्यापेक्षा खूप जास्त माणसं यायची. पण आता राणी मॅडमकडे येणारी माणसं ना, सारखं काहीतरी गुप्त बोलत असतात. मग हे दोघं पण बोलत होते का गुप्त? हो, म्हणजे एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते आणि आसपास कुणी आलं ना की एकदम गप्प व्हायचं. म्हणजे साधारण अंदाज येतो ना आपल्याला मॅडम. पर तुमच्या कानावर काहीतरी पडलं असेलच की? हो, म्हणजे लग्नाबद्दल बोलत होते. लग्न? हो. हे अशा परिस्थितीत कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होते? हाच प्रश्न मलाही पडला, म्हणून मी जास्त कान देऊन ऐकायला लागले. बरोबर आहे तुमचं. कुठल्याही सोम्या गोम्याचं लग्न असलं की बायकांचा तिकडे इंटरेस्ट असतोच. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.